सर्वप्रथम मी आपणा सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. बरोबर दिवाळीच्या जरा मध्यात आज तसं काही नव्हतं, त्याच्यामुळे आज हा मेळावा इथे घेण्यात आला. हा जरा तातडीचा मेळावा, हा तुम्हाला सर्वांना बोलून घेण्याचं कारण अरे आवाज जास्त बंद होईल कधी माझा मलाच ऐकू येतोय. आमच्या काही स्पीकर वगैरे बंद करता येईल का? मागचं काम थोडं कोण आहे तिकडे गेलं, तुम्हाला येतं नाही ऐकू? यावेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा लागेल, ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये, हा आत्ताचा नाहीये, हा गेल्या काही वर्षांचा आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2016-17ला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता. या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या MIG क्लबमध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती. सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते. पण त्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं. आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाजावरती टकटक व्हायला लागली, त्यावेळेला कळून चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे. आताही बघा, गेली विधानसभा झाली, 232 आमदार निवडून आले. 232. आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. पुढे विजय मिरवणुका नाही, पुढे जल्लोष नाही, काहीच नाही, सन्नाटा. म्हणजे मतदार तर आवाज झालेच होते, निवडून आलेले पण आवाज झाले होते. निवडून आलेल्या लोकांना समजायला कसा निवडून आलो. आणि मग सगळ्यालाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्या त्या देशामध्ये, कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत, कशा प्रकारचं यश मिळत आहे. अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही. हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये? आणि तेच चालू आहे. राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे, त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची. मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही का म्हणजे विधानसभेच्या होतेच, विधानसभेला तर होते भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरले, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत. अशा निवडणुका होणार आपल्या देशात. कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे.
कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं? अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे. अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार. हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र आहे? कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला. अरे हे कसं? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा देता नका करू. रिझल्ट अगोदर ठरलेला आहे. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, मी सत्ताधारी उत्तर देतो. तुम्हाला कोणी विचारलं? तुम्हाला वाटतं तुम्हाला राग येतोय का क्षण खाऊन ठेवलंय? सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहिती आहे ही सत्ता कशी आहे, ती कशा प्रकारची सत्ता आणली जात आहे, कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे. बरं हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते. सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि हे आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले, माझ्याकडे नरेंद्र मोदींचं माझ्याकडे भाषण आहे आसाममधलं. त्या भाषणाची शेवटची जी 10 सेकंद 15 सेकंद आहेत ना ते नीट ऐका. लावा. मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने. यहाँ भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे जो मेरा भाषण ग्रहण करते होंगे उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए. इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है तो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट नहीं जाता है. महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है. अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं, बिहार में होते हैं, बंगाल में होते हैं, कोई लीकिंग नहीं होता, कोई शिकायत नहीं होती, कोई हिंसा नहीं होती, तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है. रीतिक रोकने में विफल गए हैं, हिंसा रोकने में विफल गए हो, झूठे मुकदमे हमारे बाबा पे लगाए जा रहे हैं. इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रबंधित करना. आप अपनी
इसके लिए मैं आग्रह करता हूं। मैंने उत्तर प्रदेश में भी कहा था, कुछ सीटों के मेरे नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है। आज इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया। आज मैं दोबारा कह रहा हूं, इन इलाकों में, बंगाल में, बिहार में, पूरे उत्तर प्रदेश में यही होने वाला है। क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो, रीति न हो, मारकाट न हो? इतना सारा खर्चा हो रहा है, पूरा देश का मशीन आपके हाथ में, प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है, तो आप करते क्यों नहीं हो? क्या इरादा है आपका? और मेरी इस मांग से भी इलेक्शन को पूरा दिखता है कमीशन को, तो एक और केस थोपने की आपको इजाजत है। लेकिन निष्पक्ष चुनाव कराना ये आपकी जिम्मेवारी है। किस सरकार ने आपको बिठाया, कौन आपके मालिक है, उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है। मैं बहुत गंभीर आरोप कर रहा हूं। भाइयों बहनों, लोकतंत्र ऐसे नहीं चलता है। मैं जानता हूं 30 तारीख के चुनाव में कितना रिगिंग हुआ है। ये खेल चलता रहेगा क्या? मी काय वेळ बोलतो, त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांचं भाषण आहे. आज ते स्वतः पंतप्रधान आहे. आम्ही काय वेगळं बोलतोय? हे सत्ताधाऱ्यांचे या निवडणुका अगोदर आम्ही पण तेच सांगतोय, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात. नरेंद्र मोदींचे त्यावेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात. आम्ही आज तेच म्हणतोय. आणि याची हिंमत परत केली आता इथे महाराष्ट्रामध्ये. सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला 20,000 मतं बाहेर आणली. जाहीररित्या भाषणामध्ये बोलतो. पैठणचे आमदार घुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मग शिंदे त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवर हात फिरवला. मला कसं बोलला नाही, जे बाहेर गेले होते, स्थलांतर होते, त्यांना मी आणलं. बघा, तुम्ही तुमचंच बघा. ते आता विलास बाबू घुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेर काढले असं सांगितलं. मात्र शिंदे यांनी इशारा करतात विलास घुमरेंनी सर्वसाव केली. मतदान बाहेर काढलं म्हणजे स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा त्या सर्वसाव त्यांनी केली. त्यानंतर सभागृहामध्ये एकच प्रश्न घेतला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदार हे निवडणुकी टायमात मी बाहेरून 20,000 मतदार आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदाराचा 100% फायदा आला. 10,000ला तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या बोलतोय बघ. स्वतःच बोलतो तोंडाने. बसला माझ्या मतदारसंघात 20,000 मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदान दिवशी घेऊन आलो असेल. बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टेचून बोलत आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान ते भर व्यासपीठावरती करतायत. त्यावेळी 20,000 मतदान बाहेरून आणलं. प्रत्येकाने सांगले
हे अजून 3 पिढी वाढले. एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गट, दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदे गट आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपचे आहेत. हे तिघेही आमदार आहेत, तिघेही आमदार आहेत. हे तिघेही काय बोलतात ते ऐका. या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय? खरं तर मतदार यादीपासून ते निवडणुकीच्या लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पाडण्याचं काम हे निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित आहे. त्याच्या डिग्रीला महसूल करण्याची स्पष्टता असते, परंतु ही दुबार शोधण्याचं काम राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले. विशेषतः रांजणगाव शंकुनीसारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार आहे. झालेल्या एक गोष्टी माजी पंचायत समिती सदस्य बोलतो. मैं खूप 13 वर्ष झाले. नाव आहे लवकरी रघुनाथ कुमार अजून नाव मतदारांनी आहे. असे हजारो मैदानी नावं या मतदारांनी आहेत. आगामी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 प्रबळची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे. काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग गिरीश वाघोरे साहेबांनाही फोन केला की अशा प्रकारची बोगस नावं आहे आणि 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेले, अधिकारी राहून गेले, त्यांची देखील नावं तसे त्यावेळेला कृती झालेली देखील हा आपल्या जिल्ह्याकडे विचार करता लाखांपेक्षा अधिक 10 लाख आहे आकडा आहे. आणि निवडणूक आयोगाचं नाव काढू नका अरे ही जी गडबड नव्हती तुम्ही का काढत नाही, असा कुठल्या भारताला काय काय करतो समजून असं की अशा बोगस नावं तुम्ही काय होतात. पृथ्वी पॉलिंची नावं तुम्ही करता नाही. 25 जुलै मला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका. कालपर्यंत जे मुलं करून गाडी वयात आले ज्यांना मतदानाचा अधिकार होता तुम्ही त्यांचा अधिकार विसरून देता येईल का? गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नाव असतील त्यासाठी मी कलेक्टर असतील, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होते. ही ठराविक लोक असतात ती पैसे घेऊन नोंदणी तर करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात. त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार वर्ग आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये. कोणत्या निवडणुका लागतात, कोणत्या चालू आहेत आपल्याकडे निवडणुका? हे गेल्या 10-15 वर्षामध्ये 15 वर्षामध्येच काय प्रश्न पडले? जी लोक आपले बाबडेपणाने मतदान करतायत, सकाळपासून पुन्हा काळामध्ये रांगेमध्ये उभे राहतायत, त्यांच्या मताला जर काही किंमत नसेल आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्हाला आकडेवारी जुळवून जर समजा सत्ता मिळवायची असेल, कशासाठी निवडणुका करायच्या? आणि आता पण ह्या ज्या सगळ्या चालू आहेत आता ह्याच्यावरती मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत? एक फक्त तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे, मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या फक्त ऐका. मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत? मतदाराच्या मताला किंमतच नाहीये. आपण सर्वसामान्य शून्य माणसाला तिकडे माणसाला फार प्रॉब्लेम होतो. प्रामाणिकपणा नाहीये तुम्ही गेलं राहतं काय मुळे त्यांचं वेगळे. हे पहिले डुप्लिकेट बंद झाले जमत हे पहिलं बंद झालं पाहिजे. बॅलेट पेपरवर घेतलं त्याच्यावर घ्या दोन्ही ठिकाणी मतदान करणारच हे त्याच्यावर पाठवून आणलं पाहिजे मग बॅलेट पेपरवर आणलं पाहिजे. प्रत्येक वेळेला त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज करतात.
आमची विरोधकाची बाबती योग्यच आहे आणि जनतेने मतदारांनी पण त्या विरोधकाला साथ दिली पाहिजे असं मला वाटतं. विरोधकांचा विश्वास राहिलेला नाही. त्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यावेळेस लिटरली मुंबईमध्ये सन्नाटा होता की कोणी या इलेक्शनचा रिझल्ट एक्सपेक्टच केला नव्हता आणि हे फक्त मॅनिप्युलेशन करूनच पॉसिबल झालेलं आहे. मला वाटतं की पहिले जो काही घोळ आहे या मतदार यादीत तो सगळा घोळ विसरून त्याच्यानंतर भले 1 वर्ष लागलं तरी चालेल पण सगळ्या मतदार याद्या क्लिअर करूनच नंतरच इलेक्शन झालं पाहिजे. आणि सगळे जे आता आहे न्यायालयापासून सगळे विकत घेतले त्यांचे पण त्याला इलाज नाही. तर आता फक्त जो जमाना होता आता जो जमाना आमच्या होता आता बाहेर सगळी सगळ्यात निष्ठा बॅलेट पेपरवरती मी सांगितले बॅलेट पेपरवरती संवादाला दाखवू शकतो नाही तर शक्य नाही. या मतदारांच्या प्रतिक्रिया हे सगळं कशासाठी सुरू आहे? केंद्रातही आम्हीच पाहिजे, राज्यातही आम्हीच पाहिजे, महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे, जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र हे महाराष्ट्रामध्ये सगळे शहर ही अदानी अंबानीला अंगण म्हणून द्यायची. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे आता यांचं. ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडनं सगळी आणखी सगळी सुरुवात चालू आहे. पालघर पासून सगळी सुरू आहे. तिथे ज्या इमारती उभ्या राहतात त्या इमारतीमध्ये लोक कोण राहतात ते बघा. सगळे गुजरातमध्ये येत आहेत. मी मागे तो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला तो यासाठी तो पट्टा बघा अख्खा तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही. आता तिकडे वाढवण बंदर येत आहे तिकडे आता विमानतळ येत आहे. इथे एक विमानतळ आता नवीन झालं आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ. कोणासाठी कशासाठी? मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे 100% सगळे सांगणार आहेत नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील पण याचा प्लान काय तर लक्षात ठेवा. आता जे नवीन विमानतळ केलंय हे आता आपलं जे सांताक्रूजचं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ अंधेरी सांताक्रूजचं इकडनं आता ते आहे आघाडीच्या हातात. इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे देणार नवी मुंबईला. इकडचं सगळं कार्गो काढणार आणि तो वाढवणला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वरती जाऊन बघा केवढी येते आणि मग ती अदानीच्या खिशात घालणार. जेवढं म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहे. भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत तर मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचं आहे हा अदानी अंबानीचा आहे ह्या सर्व लोकांचा ज्याला गुजरातचा वरवंटा ज्याला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्या तुम्हाला बघणार नाहीये. तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार. सगळ्या गोष्टींमध्ये अदानी. शस्त्र बनवायचे अदानी, वीज बनवायचे अदानी, टनेल बनवायचे अदानी, रस्ता बनवायचे अदानी, सगळं अदानी. आता तिकडे ठाण्यामध्ये एक जागा आहे हे संपूर्ण एक तुमचं
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क, या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली. तिकडे आता जंगल तोडणार आपलं हा सगळा भाग येतो, तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अटारीला पॉवर प्रोजेक्ट काढायचे. त्याच्यामध्ये तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार, तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार. इथे पुढे त्या अलिबाग हे जे रस्ते होत आहेत ना, एवढं लक्षात ठेवा, मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही, पण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, मी खपवून घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल की हे सगळे रस्ते जे बांधले जात आहेत, सिलिंग पासून ते अटल सेतू पासून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नाही येते. हे जे सगळे जरी घेत सुटलेत तर उद्योगपती त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये हात घालून नजर पडेल ते पाहिजे मला, जिथे नजर पडेल हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. आणि आपल्याकडे तुमच्याकडे शेत खात आहेत, आमचीच मराठी माणसं याला जमिनी मिळवून देत आहेत. आमचे मराठी माणसं काही दलाल यांच्यासाठी कामं करतायत. केंद्र तर आहेच हातामध्ये, राज्य तर आहेच हातामध्ये, उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जर समजा हातामध्ये आल्या, राहणार मोकळं. हे काही सहज नाहीये, हे सगळं प्लान आहे. हे इतक्या वर्षापूर्वीचे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. हे गुजरातला मुंबई हवी होती आणि महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं म्हणणारे पहिले कोण होते? वाईट याच गोष्टीचं म्हणणं की ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदराने पाहत आलो आम्ही, त्यांनी सांगावं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून. आणि ते होते, पहिले होते वल्लभभाई पटेल. तुमचा विश्वास बसणार नाही. आचार्य अत्र्यांची पुस्तकं वाचा, तुम्हाला समजेल, सगळ्या गोष्टी समजतील. त्याला पहिला विरोध कोणी केला होता? हे आत्ताचं नाहीये, हे जुनं आहे. हे आत्ता फक्त सगळ्यांच्या सहाय्याने कर देत आहे आणि त्याच्यासाठी बोगस मतदार भरले जात आहे, जेणेकरून ह्याच्यात सगळे खासदार आमचे, आमदार आमचे, जिल्हा परिषद आमच्या, महानगरपालिका आमच्या, नगरपालिका आमच्या, सगळे एकदा हातामध्ये आलं, तुम्ही काय करणार? नंतर काय करू शकता तुम्ही? नंतर काही नाही. एकदा हाताबद्दल गेलं, जमीन एकदा हाताबद्दल गेली, परत येत नाही. आणि जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे. ते एकदा हाताबद्दल गेलं, त्याच्यासाठीची ही सगळी रचना आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे, सतर्क राहा. आणि म्हणून मी तुम्हाला आज सर्व यादी प्रमुखांना इथे जे मी बोलवलंय, सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार, बरोबर होणार. ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय, मुंबईचे आहेत, ठाण्याचे आहेत, कल्याण डोंबिवलीचे आहेत, नवी मुंबईचे आहेत, मीरा भाईंदरचे आहेत. घराघरामध्ये जा. माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील, त्याला सहकार्य करा. एकेका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत. 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं जे मतदार नाही आहेत, पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतात.
नाही. सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच लागतो. महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असते. पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. जो मतदार आहे त्याचा आदर करा. जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या. कोण सत्यवादी येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आता सर्व माझे यादी प्रमुख जे आहेत, माझे शाखाध्यक्ष आहेत, उपशाखाध्यक्ष आहेत, माझे गटाध्यक्ष आहेत, यादी प्रमुख आहेत, प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहत आहेत, किती किती माणसं राहत आहेत, कोण कोण मतदार आहेत तपासायला सुरुवात करा. जे या लोकांनी शेड खाऊन ठेवलं ना सगळ्या गोष्टी बाहेर येतील, बरोबर बाहेर येतील. येतातच आहेत, सगळेजण आणतातच आहेत. सगळ्या महाराष्ट्रावर हे सगळं सुरू झालं पाहिजे. आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी, इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे, तपासलं पाहिजे. आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका. आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन. अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणुका त्याच्याशिवाय होता कामा नाही त्या महाराष्ट्रात. त्याची जी सगळी घाई सुरू आहे ना ती घाई याच्यासाठी सुरू आहे कारण त्यांनी सगळं जमवलेलं आहे कडे. पुढे या सगळ्या गोष्टींचं पुढे कसं कसं जायचंय, कुठे कुठे जायचंय याचे प्रत्येकाचे टप्पे ठरलेले आहेत. योग्य वेळी सांगणार. पण आज 3 वाजता एक सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील, आमचे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, सर्वच पक्षाचे लोक असतील. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात. आणि पुढचा कार्यक्रम काय आहे ते आज 3 वाजता तुम्हाला सांगण्यात येईल. त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा. जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे सगळ्या गोष्टींची तयारीला लागा तुम्ही. एक मला आज 3 वाजता तुम्हाला समजेल ही पत्रकार परिषद होईल त्यावेळेला. पण आज तुम्ही इकडे जण आलाय, मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय की कशासाठी काय चालू आहे षडयंत्र ते सर्वांनी ओळखा आणि मतदार याद्यांवरती जोरात कामाला लागा. एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथे आलोय. जाताना सर्वजण नीट जा आणि घराघरापर्यंत नागरिकांपर्यंत प्रत्येकाकडे पोहोचा. ज्याला जाल त्याला नम्रपणे जा, शांतपणे जा, त्याची विचारपूस करा.